राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, फातिमा बी शेख या देशातील सर्व बहुजन समाजाला ज्ञान आणि हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले, बलिदान दिले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज जमाते इस्लामी हिंद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने संयुक्त पद्धतीने आज हा ईद मिलाप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय एम खान साहेब, उद्घाटक सन्माननीय सोपानराव क्षीरसागर सर, विचारपीठावरील आदरणीय मुफ्ती साहब ज्ञानी अवतार सिंगजी शीतल, महंत श्रीधर बाबाजी, शिवाजीराजे पाटील, शेरा पाटील, भारतीताई मडवई, भावी महापौर आमचे मित्र सतीशजी देशमुख सर, विचारपीठावरील सर्व मान्यवर, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जमाते इस्लामी हिंदच्या वतीने या समारंभाला मला बोलावलं आणि आपल्यासारख्या समाज बांधवाशी चर्चा करण्याची संधी मिळवून दिली, त्याबद्दल मी जमातच्या सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. खूप वेळ झालेला आहे. मी शिरखुर्म्यात आणि तुमच्यात भिंत म्हणून उभा राहणार नाही. कमी वेळेमध्ये काही मुद्द्याच्या रूपातून माझे मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे. मग अनेकांचे सत्कार झाले. मला वाटतं माझ्यासहित जेवढ्यांचे सत्कार झाले त्यांनी जरी इथून पुढचं आयुष्य सत्कारने लावलं तर रेशीम बागेचं षडयंत्र 100% संपुष्टात येऊ शकतं. तुकाराम महाराज म्हणाले, बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले. आम्ही म्हणतो बोले तैसा थोडा थोडा तरी चाले त्याचे वंदावी पाऊले. रोमॅन्टिसिझमला लात मारून वास्तव व्यवहार काय आहे हे जर आपण समजून घेतलं नाही तर हिंदू मुसलमानच नव्हे तर जगातल्या सगळ्या समतावादी माणसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ही माणूस जात नष्ट करण्यासाठी हे षडयंत्रकारी लोक टपलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या ईद मिलाप कार्यक्रम हे एक अत्यंत चांगलं समर्पक असं उत्तर आहे आणि म्हणून एवढा चांगला कार्यक्रम आयोजित करून सर्व धर्मीय महागुरूंना या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल आयोजकांसाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. एक निदा फाजली नावाचे खूप मोठे शायर होऊन गेले. त्यांचे एक छोट्याशा 2 ओळी आहेत, त्यानंतर मी माझं भाषण प्रारंभ करतो. जब किसी से कोई गिला रखना, सामने आपने कोई आईना रखना, घर की तामीर चाहे जैसी हो, इसमें रोने की कुछ जगह रखना, जिस्म से फैलने लगा है शहर, अपनी तन्हाइयाँ बचा रखना, मस्जिदें है नमाजियों के लिए, अपने दिल में ही कहीं खुदा रखना. थोडं वावा वगैरे म्हणा म्हणजे तुम्हाला सहभागी झाल्यासारखं होईल. नाहीतर आपलं एक पलड़े में प्यार रख दूजे में संसार, तोले ही से जानिए किसमें कितना भार, चाहे गीता बाचिए या पढ़िए कुरान, मेरा तेरा प्यार ही हर पुस्तक का ज्ञान, वो सूफी का कौल हो या पंडित का ज्ञान, जितनी बीते आप पर उतना ही सचमान. आज ईद मिलापच्या या समारंभामध्ये जी काही भूमिका अनेक वक्त्यांनी माझ्यासमोर मांडलेली आहे त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. अनेक धर्मगुरूंनी आपली भूमिका मांडली. आमच्या भारतीताईने पण अत्यंत परखड असं मनोगत व्यक्त केलं. ह्या सर्वांचं म्हणणं एकच होतं की भारतामध्ये आपल्याला बंधुभाव, प्रेम, कोणत्याही धर्मानं आम्हाला एकमेकाच्या विरोधात वर्तन करा असं शिकवलेलं नाही. म्हणून पुढे आपल्याला जर एकसंघ राहायचं असेल तर या देशातल्या सर्वसामान्य, सर्व जातीय, सर्व पंथीय समाज बांधवांना एकोप्याने आणि एक दिलाने पुढे जावं लागेल, तरच ही लढाई आपल्याला पुढे लढता येईल. तत्पूर्वी काही प्रश्न आपल्या देशात निर्माण झालेले आहेत. आज वर्तमान जेव्हा व्यवस्थेकडे आम्ही बघतो, ह्या व्यवस्थेमध्ये आज 2022 साली ज्या राज्यव्यवस्थेने, धर्मव्यवस्थेने आमच्या देशात एक अनागोंदी निर्माण केलेली आहे, त्याच्या विरोधात जर आपण संघर्ष करण्याची भूमिका घेतली नाही तर खूप मोठा धोका पुढील काळात मानव जातीला संभवण्याची शक्यता आहे. आज आपल्या विचारपीठावरून बोलत असताना मला अभिमान आहे की गेली 25-30 वर्ष
आम्ही मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, जमाते इस्लामी हिंद असेल, अशा अनेक पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रबोधनाचं काम केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की 20-25 वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर हमखास त्या दिवशी दंगल ठरलेली असायची. शिवाजी महाराजांची जयंती आल्याबरोबर मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सन्नाटा पसरत होता आणि असं वाटायचं की उद्या काहीतरी अघटित घडणार आहे आणि शिवाजी म्हणजे कुणीतरी मोठा शत्रू या देशात होऊन गेला, अशा प्रकारचं चित्र मुस्लिम समाजात तयार केलं गेलेलं होतं. आणि जय भवानी जय शिवाजीचे नारे देऊन अशा प्रकारच्या दंगली जाणीवपूर्वक भारत आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आल्या. त्याच्यात किती नुकसान झालं हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु आज मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो, आज 2022 साली आज या देशातलं इतकं चांगलं वातावरण झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही मराठे हिंदू समजणारे लोक झोपेतून उठण्याच्या अगोदर लाखो मुसलमान जय शिवाजी म्हणून रस्त्यावर येतात आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. हा बदल झालेला आहे. असे हजारो राज ठाकरे जन्माला आले आणि मेले तरी दंगल होणार नाही हे तुम्ही कृतीतून दाखवलेलं आहे. हे प्रबोधनाचं सर्वात मोठं यश आहे. हे पहिल्यांदा आपण निक्षून लक्षात घेतलं पाहिजे. आमचं सातत्यानं सांगणं राहिलेलं आहे की अशा प्रकारचा उन्माद ज्या ज्या लोकांनी आपल्या भारत देशामध्ये निर्माण केलेला आहे, तर ह्या उन्मादाला बळी न पडता आपण आपले हक्क अधिकाराचे, ज्ञानाचे आणि परिवर्तनाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न जे अधिकार संविधानाने आम्हाला दिलेले आहेत, हे अधिकार आत्मसात करून पुढे जाण्याची वाटचाल यशस्वीपणे आपण केली तर खरं म्हणजे आपल्याला एक चांगला देश, सुंदर देश आणि चांगला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य प्राप्त होईल. त्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल. तत्पूर्वी आपल्या देशात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण मगा बघितलं, मी सर्व धर्माचे जे मूळ धर्मग्रंथ आहेत त्याच्यातल्या नंतरच्या लोकांनी त्याच्यावर काय भाष्य केले याच्यापेक्षा मूळ ग्रंथ मिळवून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या आकलनाने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला असं कुठेही आतापर्यंत दिसलेलं नाही की कुराण असेल, बायबल असेल, काय जे काही प्रत्येक धर्माचे त्रिपिटक, आगम साहित्य असेल, गुरुग्रंथ साहिब असेल, कुठल्याही ग्रंथामध्ये की आपला धर्म हा आशाने वाढेल की तुम्ही इतर धर्मीयावर अन्याय अत्याचार करा, तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही नशापाणी करा, दुसऱ्या धर्मियाने या देशात जगण्याचा अधिकार नाही, गुलामी कायम राहिली पाहिजे, विषमता कायम राहिली पाहिजे, अशा प्रकारचे कुठल्याही धर्माचे धर्मसूत्र माझ्या माहितीप्रमाणे नाहीत. आणि जर कुठल्याच धर्मग्रंथाने, असं कुठल्याच प्रेषिताने, धर्मसंस्थापकाने असे अमानुष विचार जर सांगितले नसतील, मग समाजात हे विचार आले कुठून? मग एक तर धर्मग्रंथ खोटे आहेत किंवा धर्माच्या नावावर ही अमानुषगिरी करणारे लोक हे पाखंडी आहेत. कोणाच्या विरोधात लढवायचं हे तुम्ही पहिल्यांदा ठरवा. या देशातला एक असा प्रॉब्लेम झालेला आहे की हिंदूंना हिंदूचा धर्म समजलेला नाही आणि मुसलमानांना मुसलमानांचा धर्म समजलेला नाही. प्रॉब्लेम असा झालेला आहे, जेव्हा एखादं स्टेटमेंट करतो ते स्टेटमेंट म्हणजे भारतातल्या सगळ्या हिंदूंचं म्हणणं आहे असं मुस्लिम समाजाला वाटत असतं. आणि मोहन भागवत, शंकराचार्य, असीमानंद, आसाराम, प्रज्ञा, ह्या ज्या सगळ्या भडकाऊ बायान माणसं आहेत ज्यांनी धर्माचे बुरखे पांघरलेले आहेत, हे लोक जेव्हा काही वल्गना विधानं करतात धर्माच्या नावावर, त्याला काही बळी पडून काही इमाम किंवा काही बुखारी त्याला प्रत्युत्तर देतात ते हिंदूंचं वाक्य समजून. मी तुम्हाला आवर्जून आज जे सांगू शकतो, हे दोघंही लोक खोटे आहेत, ते धर्माचे ठेकेदार आहेत. ह्यांना हिंदू कळलेलं नाही, त्यांना मुसलमान धर्म कळलेला नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेने, सर्व धर्मीय समाज बांधवांनी हे जे थोतांडी बांडगुळं निर्माण झालेले आहेत यांना लाथ घालण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, धर्माचं रक्षण करणे पाखंड खंडन, म्हणजे पाखंडाचं खंडन करणं हे धर्मरक्षण आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल कुठल्याही धर्मियाला की आज 750 कोटी लोक जगामध्ये आहेत, कुणी जर असं विधान करत असेल की एकच देव, एकच ईश्वर, एकच धर्मग्रंथ, एकच रंग आणि त्याच्याच विचारानुसार चालण्यातले सगळे जीवजंतू असं जग एका दिवशी निर्माण होणार आहे, तर ते पहिलं थोतांड आहे, लक्षात ठेवा. हे सृष्टी निर्माण झाली तेव्हाही असं नव्हतं आणि पुढच्या काळात असं होणार नाही. कारण सृष्टीचा नियम बहुसांस्कृतिकता आहे. इथे वेगळेपण आहे, इथे गीतात वेगळेपण आहे, भाषेत वेगळेपण आहे, माणसाच्या रंगात वेगळेपण आहे, हजारो प्रकारच्या फळा फुलांची झाडं आहेत,
हजारो प्रकारच्या बोली भाषा बोलणारे इथे लोक आहेत आणि म्हणून ही विविधता ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि असा एक माणूस एक नेता आणि एकच ऑर्डर करण्याचा प्रयत्न जगात झाला तो हिटलरने केलेला होता. जर्मनीमध्ये तो प्रयोग त्याने करून बघितला आणि त्यांनी घोषणा केली की यापुढे फक्त आणि फक्त हिटलरचा वंश शिल्लक राहील. आणि इथं जसं मुस्लिम देश पसरवण्यात आला संघ परिवारातून तसं जर्मनीमध्ये ज्यू म्हणजे जगण्याचे लायक नाहीत, हे संपले पाहिजेत, यांचा वंश नीट नाही, अशुद्ध वंश आहे, ह्या सगळ्या ज्यूंना मारून टाका आणि पुढे जी काही प्रजा निर्माण करायची आहे ती फक्त हिटलर आणि त्यांच्यापासूनच निर्माण झाली पाहिजे असं तत्त्वज्ञान पसरवलं गेलं. एक प्रयोग झाला. तुम्हाला सगळ्याला इतिहास माहीत आहे. हिटलरही जिवंत राहिला नाही, त्याचे अनुयायी जिवंत राहिले नाहीत, सगळे संपले. आज जर्मनीने प्रगती केली कारण तुम्ही जर्मनीत जर गेले तर हिटलरच्या स्मारकावर फोटो काढायला बंदी आहे, हिटलरचा जय जयकार करायला बंदी आहे, हिटलरची घोषणा दिली तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा जर्मनीमध्ये दाखल केला जातो. हिटलरला मातीत गाडलं म्हणून जर्मनी भारताच्या नव्हे जगाच्या नकाशावर पुढे आली. हा हिटलरवादी विचार, दुर्दैवाने हिटलर मुसोलिनीला जे मानणारे आहेत उघडपणे त्यांच्या हातात या देशाची आज सत्ता आहे. आणि म्हणून गंभीर प्रश्न तुमच्या समोर निर्माण झालेला, याचा धोका तुम्ही ओळखा. सगळं आलबेल आहे, तुझंही राहू दे माझंही राहू दे, तुझाही धर्म राहू दे माझाही धर्म राहू दे, तुझंही चांगलं माझंही चांगलं, याच्यात कवडीचीही किंमत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दालन कंटकांचे. असा शेतकरी जन्माला यायचा आहे, तण आपोआप उठले त्यालाही राहू दे आणि ऊसालाही राहू दे. तर ऊस आणि तण एकत्र राहू शकत नाही. शेतकऱ्याला अक्कल असेल तर पहिलं तण उकडून फेकतो आणि ऊस राहतं. तसं संस्कृती आणि धर्मसुद्धा विकृतीला नष्ट करणं, हे धर्माचं पाखंड खंडन करणं, हे प्रत्येक धर्मीयाची जबाबदारी आहे. ही भूमिका आपल्याला नीट समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्यानंतर संविधान भारतामध्ये लागू झालं. इथे अनेक धर्म आहेत, परंतु त्या धर्माबरोबर इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन धर्मसुद्धा भारतामध्ये आहेत. याच्यावर खूप डिबेट आणि अभ्यास झालेला आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अनेक लोकांनी त्याच्यावर, राणा दांडेकर, सगळ्यांनी रिसर्च आणि संशोधन हा साळुंकपर्यंत सगळ्यांनी केलेला आहे. सगळ्यांचं म्हणणं काय आहे की ख्रिश्चन आणि मुसलमान हे जे दोन धर्म आहेत भारतातले, हे दोन धर्म भारतातले नाहीत, हे 100% खरं आहे. आणि या दोन धर्मीयांचे पूजनीय स्थानं भारतात नाहीत. मक्का मदिना असो का व्हॅटिकन सिटी हे भारतात नाही आहेत. परंतु भारतातले मुसलमान आणि ख्रिश्चन हे काही परदेशातून आलेले नाहीत, ते मूळ आमची भावंडे आहेत. हा सिद्धांत ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा मांडलेला आहे. आणि मग आमची लढाई नेमकी काय आहे? या देशामध्ये जाणीवपूर्वक आमच्या हक्क अधिकाराचे प्रश्न बाजूला पडावेत म्हणून आमच्या राष्ट्रपुरुषांचं पहिल्यांदा ध्रुवीकरण करण्यात आलं आणि जाणीवपूर्वक हिंदूंच्या समोर मुसलमान शत्रू उभा केला गेला आणि एक ग्लोरिफिकेशन केलं गेलं. सातत्याने तुमच्या डोक्यात मीडिया माध्यम यांच्या माध्यमातून एकच टाकलं तुमच्या डोक्यामध्ये की मुसलमान एक नंबरचे या देशाचे शत्रू आहेत. मुसलमानांनी 700 वर्ष तुमच्यावर राज्य केलं, तुमचा देश लुटला, तुमची सगळी मंदिरं पाडून टाकली, इथल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले आणि मुसलमानांची संख्या एका दिवशी एवढी वाढणार आहे की हा सगळा भारत त्यांच्या ताब्यामध्ये जाणार आहे वगैरे 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 सगळ्या गोष्टी हे अतिरेकी असतात, दहशतवादी असतात, असं चित्र तयार केलं गेलं. माझी आपल्याला विनंती आहे, हे ज्या संघ परिवारानं केलं त्याला उत्तर देण्याच्या ऐवजी मी मुस्लिम समाजाला आपल्या या विचारपीठावरून, विशेषतः जमातचं काम खूप चांगलं आहे. आम्ही पुण्यामध्ये एकत्रित अनेकदा काम करतो, PN आमदार सर असतील त्यांच्या माध्यमातून अनेक मस्जिदमध्ये मी स्वतः गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही व्याख्याने दिलेली आहेत. विशेषतः मुस्लिम विचारवंतांना, अभ्यासकांना माझी विनंती आहे, ही जी धर्मांधता संघ परिवाराने पसरवलेली आहे त्याच्या अपप्रचाराला बळी पडून तुम्ही न्यूनगंडात जाऊ नका. तुम्हाला मुस्लिम समुदायातल्या पंडितांनी, प्रबोधनकारांनी बाहेर येऊन त्यांनी खरं म्हणजे प्रबोधन करून मुस्लिम समाजातला न्यूनगंड दूर करण्याची गरज आहे, तेव्हा व्यवहार अस्तित्वामध्ये येईल. आजही भारताचे चित्र काय आहे? आम्ही जरी हिंदू मुसलमान भाई भाई म्हणत असलो, तुम्ही पेट्रोल पंपावर जर गेले ना, तिथे अल्लाह कोणी घेत नाही, तिथे राम कोणी घेत नाही, तिथे बुद्ध कोणी घेत नाही, येशूला तिथं कोणी विचारत नाही, तिथं गांधी चालतो. हा व्यवहार आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने आम्हाला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. हे धर्मस्वातंत्र्य आपल्या व्यक्तिगत श्रद्धा, उपासना आणि पारलौकिक संकल्पना एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. हे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख सर्व धर्मीयांना भारतात संविधान लागू झाल्यापासून लागू होतं.
व्यक्तिगत उपासना, तुम्हाला बुरखा घालायचं ना, तुमचं स्वागत आहे, जरूर घाला, पण सगळ्या जगातल्या लोकांनी बुरखा घातला पाहिजे, हे एक लॉ अँड ऑर्डरला विरोधात आहे. तिथं धर्म नाही तर तिथं कायदा प्रतिबंध करतो. मी एखाद्याचा हिंदू म्हणून खून केला आणि कोर्टात सांगितलं, कृष्णाने आम्हाला सांगितलंय की कोणीच कोणाला मारत नाही, कोणी कोणाला जन्माला घालत नाही, सगळं देवच करतो, तर मी काही गुन्हेगार नाही. तिथे कायदा उभा राहतो, सांगतो तू मारले तुला फाशी घ्यावी लागेल. धर्माचे कायदे इथे चालत नाहीत. हा व्यवहार आहे. जोपर्यंत आम्ही भारताचं संविधान व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे, परंतु व्यक्तिगत धर्मश्रद्धा आणि पारलौकिक गोष्टी एवढ्यापुरताच धर्म मर्यादित आहे. पण ह्या पारलौकिक संकल्पना व्यवहारात जर तुमच्या जगण्याचा आड यायला लागल्या, लॉ अँड ऑर्डर उभं राहिलं, तर कायदा त्याला प्रतिबंध करेल. हे भारतीय संविधानानं एकदा स्वीकारलेलं आहे आणि म्हणून हे सगळ्या जगातल्या धर्मतत्वांना लागू होतं. ही भूमिका सामंजस्यपणे हिंदू आणि मुसलमान समाजातल्या तरुण मुला मुलींनी जर घेतली, आज लढाई काय आहे? आज देश अराजकांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे. तुम्हाला कायदे कशा पद्धतीने 2014 नंतर काय झालेल्या या देशामध्ये तुम्हाला कल्पना नाही. तुमचा धर्म कोणता आहे याला आता किंमत राहणार नाही. पुढे असे कायदे येतील, तुमचं पॅन आणि आधार जुळल्याशिवाय बायकोन नवऱ्याला एकत्र येणार नाही, आणि मशीनमध्ये गडबड करून ते जर जुळलं नाही, तुम्ही मेले तरी तुम्हाला नवरा बायको म्हणून राहता येणार नाही. प्रचंड विकृत कायदे या देशामध्ये आलेले, भय निर्माण केलेलं आहे तुमच्या मस्तकामध्ये, तुमचा पैसा काढून घेतलेला आहे, आयसोलेट केलेला आहे, आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असहिष्णुता निर्माण करून दुसऱ्याविषयी भय निर्माण केलेला आहे. आजही व्यवहार काय आहे हो जगामध्ये? आपण सगळं म्हणतो, हिंदू मोहल्ल्यामध्ये कुठल्या मुसलमानाचं घर असू शकतं का? आज अपवाद आहेत, त्यांना धन्यवाद. अपवाद नियम होऊ शकत नाही. आजही मुस्लिमांचे मोहल्ले आहेत, हिंदूंचे आहेत, दलिताचे आहेत, ख्रिश्चनाचे आहेत, कुठला सारे जहांशे अच्छा आहे. जोपर्यंत हिंदूंच्या मोहल्ल्यामध्ये मुस्लिमांची घरं, मुस्लिमांच्या घरात हिंदूंची घरं, दलिताची घरं, ख्रिश्चनांची घरं, जेव्हा आम्ही आमचा धर्म आमच्या उपासनेपुरता आणि माणूस म्हणून भारतीय संविधान मानणार नाही, तोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे थोतांड आहे, व्यवहारात येणार नाही. शेवटी धर्म म्हणजे काय आहे? धर्म हे नॉलेज आहे, ज्ञान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आम्हा घरी धर शब्दांची रत्ने, आमच्या घरी शब्दांचे रत्न आहे. वेद म्हणजे वेदाचा अर्थ खरं ज्ञानच होता. त्यांनी एवढी हरामखोरी पुरोहित आणि नंतर केली की त्याचा भेद असा अर्थ तयार झाला. आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व मुस्लिम अभ्यासक या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु मी जे वाचलेलं आहे की अरबस्थानातल्या मक्का शहराजवळ हिरा पर्वताच्या गुहेत 6 ऑगस्ट 610 रोजी 40 वर्षीय प्रेषित मोहम्मदासमोर देवदूत इब्राहिम प्रगटला आणि रेशमी वस्त्रावरील संदेश मोहम्मदासमोर धरून म्हणाला, इक्र, वाच. पहिला शब्द कुराणचा वाच आहे, नॉलेज आहे, ज्ञान आहे. आणि पहिली आयत आहे की वाच आपल्या स्वामीच्या नावाने, निर्मिले जाणे निर्मिले माणसाला रक्तगाठीपासून. वाच, तुझा स्वामी आहे मोठा उदार, ज्याने लेखणीद्वारे उघडले ज्ञानाचे भांडार. आणि पुढे म्हटलेलं या गोष्टीचे दिले ज्ञान, जिच्याबद्दल माणूस होता अज्ञान. म्हणजे धर्म म्हणजे ज्ञान हा अर्थ जर आपण घेतला तर हा प्रॉब्लेम तयार होणार नाही. मुसलमान जर त्याचं धर्मस्थळ जर त्यांचं मक्का मदिना असेल तिथे जातील, ख्रिश्चनांचं व्हॅटिकन सिटी तिथे जातील. आज कर्तारपूर पाकिस्तानमध्ये आहे, ज्यांनी शीख धर्माची संस्थापना केली, गुरु नानक देव तिथे होते, त्यांचं निर्माण तिथं झालेलं आहे. आज आमचे शीख बांधव जर कर्तारपूरला जात असतील तर ते देशद्रोही म्हणणार आहे का तुम्ही त्यांना? लुंबिनीला बुद्धाचा जन्म झाला, नेपाळमध्ये जर बौद्ध बांधव जात असतील तर ते देशद्रोही झाले का? हे जग ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या भौगोलिक सीमाच्या मर्यादा उद्ध्वस्त करणं हेच तत्ववेत्यांचं काम होतं, विचारवंतांचं काम होतं. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला माणसाकडे बघावं लागेल. आणि जर सर्व धर्म जर अमानुषता शिकवत नसतील तर धर्मामध्ये जे निर्माण झालेलं पाखंड आहे ना, त्या धर्मातल्या प्रबोधनकारांनी पुढे आलं पाहिजे. आणि हे असं करणारे, हे असा विचार मांडणारे, हे अज्ञानी समाजाला ठेवणारे जे कोणी असतील ते आमच्या धर्माचे अनुयायी नाहीत, हे त्या धर्मीयांनी सांगितलं पाहिजे. तर प्रॉब्लेम काय होतो? मनुस्मृतीवर मुसलमानांनी बोललं आणि कुराणवर जर हिंदूंनी बोललं तर दुसऱ्या दिवशी भांडण होतं. माझी विनंती आहे, मनुस्मृतीचे तुकडे आम्ही करू, मुस्लिमांनी त्यांच्यातल्या काही ज्या वाईट प्रथा निर्माण झालेल्या त्यांच्यावर आपण बोललं पाहिजे, तर व्यवहार अस्तित्वात येईल. नाहीतर आपण आयतं भांडण ब्राह्मणांच्या ताब्यात देऊ आणि जो आमचा नेता नाही तो मोहन भागवत हिंदूंचा नेता बनेल. शंकराचार्याची ना आमच्या बापाची जन्मात कधी ओळख झाली नाही, आमची ना मुंज झाली मराठ्यांची, ना आमचं काही गंध लावले, आम्ही कधी पळी पंचांग बघितलं नाही. हिंदूमध्ये पळी पंचांग आणि तलवार नांगर अशी लढाई आहे. आम्ही तलवार आणि नांगरवाले आहोत, पळी पंचपत्रवाले हिंदू नाही. आणि म्हणून आता राज ठाकरेंनी भाषण केलं, त्याला हिंदू जननायक व्हायचं आहे. हो ना बाबा, काही म्हणणं नाही. आता जी औरंगाबादला सभा झाली, मी 1000% लिहून देतो. इथे जर मराठा सेवा संघाचं प्रबोधन झालं नसतं ना,
मायच्यानं होऊन जाऊ द्या जे व्हायचं असं म्हटल्याबरोबर तिथले 30,000 लोक जाऊन 100% मस्जिद त्यांनी पाडली असती. मी तुम्हाला सांगतो 1992च्या अगोदर बाबरीच्या पतनाच्या अगोदर जर सेवा संघाची चळवळ राहिली असती ना तर मोहर भागवत आणि हिटलरचं या ठिकाणी कवडीचंही चाललं नसतं, ही दंगलच झाली नसती या देशामध्ये. इथे नामांतराचा लढा झाला बाबासाहेबांच्या आंबेडकरांना नाव देण्याबद्दल. मराठ्यांमध्ये आणि दलितांमध्ये मोठा संघर्ष उभा केला गेला. तिथे जर ही चळवळ राहिली असती स्वतः मराठ्यांनी जाऊन बाबासाहेबांचा बोर्ड त्या विद्यापीठाला लावला असता. हे संघर्ष निर्माण केले गेलेले आहेत. आम्ही गावात लढताना भाऊ भाऊ, तालुक्याला लढताना जाती जाती, आरक्षणाच्या वेळेस ओबीसी एसटी एनटी, त्या प्रदेशामध्ये शेतकरी जाती विरुद्ध इतर जाती, आणि भारतीय स्तरावर मात्र हिंदू विरुद्ध मुसलमान. ही लढाई तुमची आयसोलेट करून लावून लागलेली आहे आणि तुम्ही भाकरीचे प्रश्न विसरून गेले. आणि म्हणून आम्हाला आज खऱ्या अर्थाने आपले जे महानायक आहेत, प्रेषिताची वचनं काय होती, तुकारामाने काय सांगितलं, बुद्धाने काय सांगितलं, आत्तदीप भव, बुद्ध म्हणजे ज्ञान, अज्ञानामुळे सगळा सत्यानाश झाला हे ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं. प्रेषित पैगंबराने सांगितलं ज्ञानाचं भांडार देण्यासाठी पहिलं वचन आहे इक्र वाच. आणि तुकारामाने सांगितलं की धर्म म्हणजे शब्द आहे आणि नॉलेज म्हणजे पॉवर आहे. त्यांनी कुठं सांगितलं की हिंदूंना मारून टाकण्यासाठी मी तुला आज्ञा देतोय म्हणून? कुठल्या आयतमध्ये आहे, कुठल्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की दुसरा धर्म संपून टाका म्हणून? असं होणार नाही. बहुसांस्कृतिकता ह्या सृष्टीचं वैभव आहे आणि म्हणून ही टिकली पाहिजे. त्यासाठी माणूस म्हणून आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचा आहे. धर्म हा व्यक्तिगत उपासना पद्धती, श्रद्धास्थानं आणि त्यानंतर पारलौकिक तुमच्या असलेल्या संकल्पना एवढ्यापुरता मर्यादित आपण ठेवला तर आपल्याला काही परिणाम होणार नाही. आता ज्यांना कुणाही नेता व्हायचं आहे, आता प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्या देशामध्ये, कोणाला हे हवं आहे तर धर्मातले ठेकेदार, पुरोहित, भांडवलदार आणि राज्यकर्ते, सर्व जाती धर्मातले, ह्या तिघांची युती झालेली आहे. हे तीन तुम्हाला संपवावं लागतील गरीब जनतेला एकत्र येऊन. ह्यांची युती झालेली आहे. पुरोहितांना त्यांची दादागिरी चालवायची आहे. हे सगळीकडे आहेत, सगळ्या धर्मात हे लोक आहेत, ठेकेदार निर्माण झालेले आहेत, धर्माचा धंदा करतायत. ह्यांना कुण्याही ईश्वर प्रेषित अल्लाने अधिकार दिलेले नाही धर्म विकण्याचे. धर्म हा अंतःकरणातली स्वतः समजून घेण्याची आणि जगण्याची गोष्ट आहे. कार्लाईल आणि गटेचा संवाद आलेला आहे. कार्लाईल गटेला म्हणाला मी इस्लामचे चरित्र वाचलं, प्रेषिताचं चरित्र वाचलं, मी कुराण वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं कुराणमध्ये सांगितलेलं आहे सत्शील, सद्भावना, समता, जो मानतो तो इस्लामला मानणारा. मग कार्लाईल म्हणाला गटेला मला असं वाटतं जर हे खरं असेल तर सगळं जगच इस्लाम आहे. हो, हे सगळं जगच इस्लाम आहे. जो हे मानतो तो सगळं जग बुद्ध मानतो, हे सगळं मानतो तो सगळं धर्म शीख मानतो, हे तुकारामाला मानतो. ही जी समतावादी परंपरा आहे ही प्रत्येक धर्मियाचं सर्वोच्च स्थान आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्याला पुढे जाता येईल. आणि ह्या ज्या अमानुष प्रथा पुरोहितांनी, पंड्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या विरोधात जोपर्यंत सामान्य रयत धर्मचिकित्सा करून पुढे येत नाही तोपर्यंत हे लढे आपल्याला सोडवता येणार नाहीत, कारण भाकरीचे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून यापुढे माझी सर्व धर्म बांधवांना विनंती आहे, कोणत्याही तुमच्या धर्मातल्या माणसाला धर्मपुरोहित व्हायचं असेल, धर्मासाठी शहीद व्हायचं असेल, धर्माचा नेता व्हायचा असेल तर त्याला जरूर करा, तुम्ही बलिदान जाऊ नका. आम्ही राज ठाकरेला सुद्धा सांगतो हनुमान चालिसाला आमचा विरोध नाही, मारुती आमचा आहे, राम आमचा आहे, धंदा दुसऱ्याने केला ते सांगण्याचं हे ठिकाण नाही, ते प्रबोधनाचा आमचा वेगळा कार्यक्रम आहे, इथं कशाला. परंतु आमचं राज ठाकरेला एवढंच म्हणणं आहे हनुमान चालिसाला विरोध नाही, तुम्ही हिंदू जननायक जरूर व्हा, पण एक छोटीशी अट आहे, तुम्ही काय करा उद्यापासून तुम्हाला मस्जिद बरोबर भोंगे वाजवायचे आहेत ना, तुमचं स्वागत आहे. काय करा तुम्ही, तुमचा पोरगा अमित ठाकरे आणि तुम्ही राज ठाकरे, दोघा जणांनी 2 मस्जिदी निवडा तुमच्या घराजवळच्या. आणि काय करा, आजान कितीदा होते दिवसातून? 5 वेळेस होते, नमाज 5 वेळेस होते. तुम्ही काय करायचं, 4:30ला उठायचं, पाटे आंघोळ बिंघोळ करायची, तिकडे आजान सुरू झाली की तुम्ही हनुमान चालीसा सुरू करायचा. आणि दिवसातून किती वेळा करायचं? 5 वेळा करायचं. असं 3 महिने करा. वाचले तर तुम्ही आमचे नेते, मेले तर आम्ही तुमचा पुतळा उभा करू. आमच्या प्रेतावर उभं राहून जर कोणी जननायक होणार असेल ना त्याला आम्ही गाडू, ही ताकद आता प्रबोधनाने निर्माण केली आहे. धंदे बंद करा, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपलं बळ एकच आहे की या भारत देशामध्ये कुठल्याही धर्मियाच्या, धर्मा ठेकेदाराच्या, पुरोहिताच्या सांगण्यावरून, राज्यकर्त्या आणि भांडवलदाराच्या सांगण्यावरून आम्ही दंगल घडवणार नाही. हाच खरा धर्म आणि हेच खरं संविधान. हे तुम्ही केलं तर मग आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पुढे जाता येईल, आपला विचार पुढे घेऊन जाता येईल, प्रबोधन पुढे घेऊन जाता येईल. आणि म्हणून भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये भावंडांनो माझी आपल्याला विनंती आहे की हा जो काही गैरसमज विविध धर्मियामध्ये तयार केलेला आहे, सामान्य हिंदू आणि मुसलमान एकमेकाचा शत्रू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे
ज्या पद्धतीचं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यांनी सांगितलं का मी सर्व धर्म समभाव मानणार आहे म्हणून. त्यांचं वर्तनच एवढं चांगलं आणि नीट होतं की त्यांच्या डोक्यात जातीयता धर्मांधता विषयच नव्हता. आणि म्हणून जे लोक या देशामध्ये परकीय म्हणून आले, 700 800 900 वर्ष राज्य केलं असं सांगितलं जातं, तो सुद्धा इतिहास आता खरं म्हणजे तपासण्याची गरज आहे. आम्हाला लुटलं कुणी, हे लोक कशा करता आलेले होते. कुठल्याही, मला नाही वाटत की भारतातल्या कुठल्याही मुसलमानाच्या घरामध्ये अफजल खानाचा फोटो आहे, कुठल्याही मुसलमानाचा नेता शाहिस्ते खान आहे, औरंगजेब देवदूत आहे असं म्हणणारे मुसलमान मी बघितले नाहीत. असं खरंच कोणी म्हणत असेल तर मग ते आपल्या राष्ट्राच्या विरोधात, एवढं मात्र 100% खरं. हे सगळे भारतीय आहेत, त्यांनी प्राण दिलेला आहे. या भारतातल्या प्रत्येक भूमीच्या मातीच्या प्रत्येक कणावर त्यांचा प्रत्येकाचा आपल्या इतकाच अधिकार आहे. आपण काही एकमेव देशाचे मालक नाही. आणि म्हणून भूमिका आपल्याला सामंजस्यानं प्रबोधन, शिक्षण, ज्ञानातून पुढे न्यावी लागेल. सावरकर म्हणले तसं आपल्या डोक्यात रोमॅन्टिसिझम घातलेलं आहे की आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करू, रामराज्य आणू, 15 लाख तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर येतील, कुणाला लग्न करायची गरज नाही, लेकरं आपोआप होतील, भानगडच नाही काही. हे रोमॅन्टिसिझम आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. सावरकरने म्हटलं की अखंड हिंदुस्थान करायचं आहे. आणि ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश हे सगळा पाकिस्तान मिळून जर भारत एकसंघ सावरकरच्या म्हणण्यानुसार केला तर 40 कोटी मुसलमान होतील. म्हणजे 40% मुसलमान तुम्हाला काय संपून टाकता येणार आहेत का. डॉक्टर आहा साळुंके सरांनी धर्म की धर्मापलीकडे नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यात अत्यंत चांगला विचार मांडलेला आहे की हे विकृत विचार आहे की दुसऱ्यांना आम्ही 100% संपवू आणि आमचं राज्य निर्माण करू. हे असं कधीच होणार नाही. हे प्रश्न सामंजस्याने, सहवासाने आणि समविचाराने, समतेनेच तुम्हाला सोडावे लागतील, तर हा समाज सुखी आणि संपन्न राहील. 2 धर्म एका देशात राहतात आणि एकमेकाचे शत्रू म्हणून रात्रंदिवस संघर्ष करण्यात त्यांचा जर वेळ गेला, आमचे हक्क, अधिकार, शिक्षण, नॉलेज आणि पॉवर कधी आम्हाला मिळणार आहे. म्हणून हे आम्हाला कोण बनवते, कोण मूर्ख बनवते, हे सत्ताधारी, पुरोहित आणि भांडवलदार ह्या युतीला नेस्तनाबूत करणं ही सर्व धर्मीयाची जबाबदारी आहे. ईद मिलापचा तो अर्थ आहे. आम्हाला दंगल करायचे नाही, आपापल्या धर्म उपासना आपल्याला पालन करायचे आहेत, एकमेकाचा द्वेष करायचा नाही, स्त्रियांचा आदर सन्मान करायचा आहे. तुला भजन म्हणायचं आहे म्हण, तुला नमाज पडायची म्हण, तुला बुरका घालायचं घाल, मला नाही घालायचं नाही घाल, ते तुझं स्वातंत्र्य आहे. परंतु मी घालत नाही म्हणजे तूही घालू नको आणि मी घालतो म्हणजे तूही घाल, हा लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. तिथे कायदा आडवा येईल आणि मग तिथे संविधान उभं राहील तर त्याला विरोध करणं हे तुमचं प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून काम आहे. दुसरा जो काही मुद्दा आपल्या भारताच्या संदर्भात आहे, मुस्लिम समाजाबद्दल जे काही अनेक गैरसमज आहेत, दलितांबद्दल होते, मुस्लिमांबद्दल होते, ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन दूर करावे लागतील. मगा महात्मा चक्रधरांचा उल्लेख झाला. आपल्याकडे 712ला पहिल्यांदा इथे गजनवी आलात, त्याने आक्रमण केलं आणि पुढे औरंगजेब 1707ला मेला महाराष्ट्रामध्ये. तोपर्यंतचा हा राजसत्तांचा इतिहास आहे. परंतु या कालखंडामध्ये हा भारत एकसंघ कुणामुळे राहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुस्लिम राज्यकर्ते या देशात होते. इथे मोगलांची सत्ता होती, आदिलशाची होती, निजामाची होती, वेगवेगळे राज्यकर्ते आले, अनेक घराणी. पहिल्यांदा तर बाबरांच्यापासून, त्याच्या अगोदरपासून अनेक घराणी राज्य करून गेली. परंतु कुठल्याही इस्लाम राजाच्या कालखंडामध्ये इथल्या हिंदू समाजावर शर्यतचे कायदे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, कुठल्या कुराणच्या आयातनुसार शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, कुठल्या बायबलच्या कलमानुसार शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, कुठल्या त्रिपिटकानुसार, कुठल्या ग्रंथानुसार झाला. आणि म्हणून इथल्या हिंदू समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजाला ह्यांचे कायदे लागू नव्हते. इथल्या मनुस्मृती, मिताक्षरा वगैरे हे कायदे लागू होते. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेतला. आणि फुल्यांनी सांगितलं, मी समता प्रेषित पैगंबराच्या वर्तनातून शिकलो. म्हणजे शिवाजी महाराजांवर पोवाडा महात्मा फुल्यांनी लिहिला, तसं जगातला पहिला पोवाडा प्रेषित पैगंबरावर महात्मा फुल्यांनीच लिहिलेला आहे. जहा मर्द पैगंबर असं म्हटलेलं आहे, ते फुल्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा किती समतावादी महापुरुष आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून भारतात जी काही आज समता राहिलेली आहे, ही समता राहण्याच्या पाठीमागे जे तत्त्वज्ञान आहे ते शंकराचार्यांनी या पाखंडी लोकांच्या तत्त्वज्ञानामुळे भारत एक संघ नाही. तर इथे जी भक्ती परंपरा आहे भारतामध्ये, ती वारकरी असेल, नायनार असेल, महात्मा चक्रधराची असेल, महात्मा बसवेश्वराची असेल, त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुफिझम. 12व्या शतकात सुफिझम भारतात यायला लागले, 14व्या शतकात सुफी परंपरा संपूर्ण भारतात पसरली. हे जो सुफी विचार आहे, ही विचार वारकऱ्यांशी मिळती जुळती होती.
आणि गावखेड्यामध्ये ज्या लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, दलित, आदिवासींनी, अस्पृश्य लोकांनी ह्यांच्या पाखंडाला कंटाळून ते सुफी विचाराने प्रभावित झाल्यामुळे त्यांनी स्वीकारलेला आहे, तलवारीच्या बळावर नाही असा इतिहास आहे. आणि सुफी हे समतावादी होते आणि त्यांनी, आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातलं एकच सर्वात मोठं उदाहरण आहे की शेख मोहम्मद हे सुफी तत्ववेत्ते होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा मालोजी राजे त्यांचे ते मित्र होते, सहकारी होते, मार्गदर्शक होते. श्रीगोंद्याला सुफी संतांची समाधी आणि दर्गा हा मालोजी राजे भोसलेंनी उभा केलेला आहे, छत्रपतीच्या पंजोबांनी. आणि शेख मोहम्मद आविंद तरी त्याचे हृदयी गोविंद ही भूमिका शेख मोहम्मदांनी मांडली. बरे झालो मुसलमान झालो, नाहीतर मला अहंकार झाला असता, असा शेख मोहम्मदाचा अभंग आहे. आणि तुकारामांनी म्हटलेलं आहे, बरे झालो देवा कुणबी झालो, नाहीतरी दंभेची असतो मेलो. ही एक विचारधारा एकच आहे. आणि म्हणून सुफी, दर्गा, दुर्गा आणि शिव ही भारताच्या सबंध भारताची ओळख आहे. तुम्ही दक्षिण भारतात जावा, उत्तर भारतात जावा, सेवन सिस्टरमध्ये जावा, ह्या 3 गोष्टी तुम्हाला सगळीकडे दिसतील. तिथे दर्गा आहे, तिथे शिव आहे आणि दुर्गा आहे. ही भारताची ओळख आहे, परंपरा आहे. तुम्ही ही तोडू शकत नाही. ही आबादित राहिली ह्या संतांच्या, सुफी, वारकरी, नायनार, आळवा, चक्रधर, हे जे कबीर, हे जे संत निर्माण झाले ह्या 400-500 वर्षाच्या कालखंडामध्ये, ह्या संतांच्या प्रबोधनातून भारत देश सुरक्षित राहिलेला आहे. आणि म्हणून ही संतांची परंपरा आपण या माध्यमातून समजून घेतली तर आपल्याला ही लढाई अत्यंत चांगल्या पद्धतीने भावंडानं पुढे घेऊन जाता येईल. म्हणून आपल्याला पुढील काळामध्ये तरुण शिक्षित वर्गामध्ये आपल्या हक्क अधिकाराची लढाई उभं करणारा नवा संघर्ष तयार करावा लागेल की या देशातले खरे शत्रू कोण आहेत. ज्या संघ परिवारांनी जाती विषमता, धर्मांधेचं विष या देशामध्ये पेरलं ते लोक आज सत्तेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून ही जी सत्ता आहे ही कुठल्या अनाचाराने टोकाला घेऊन जाईल याची कल्पना सुद्धा तुम्हाला येणार नाही. आज ज्या पद्धतीने या देशात शासन प्रशासन सुरू आहे आणि आम्ही धार्मिक जर या गुंत्यामध्ये अडकून पडलो तर आपली पुढची लढाई भावंडानो अवघड जाणार आहे. म्हणून त्या पद्धतीने समतेची वाटचाल आपल्याला ज्ञानाच्या मार्गातून करावं लागेल. नीट एकमेकाचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. खरं जे धर्माचं तत्त्वज्ञान आहे पाखंडाला ना करून सर्व धर्मियांनी प्रबोधित होऊन पुढच्या लोकांना सांगावं लागेल आणि एकमेकांना ही बहुसंस्कृतता कशी टिकून राहील यासाठी यापुढे आपल्याला काम करावं लागेल. आणि त्याचबरोबर दुसरी एक विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नेहमी उदाहरण देतो. शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरेंनी काय लिहिले ते जाऊ द्या, परंतु जे शिवाजी महाराजांचे समकालीन शत्रू होते, औरंगजेब, मोगल, आदिलशाह, त्यांच्याकडचे जे इतिहासकार होते ना, त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं हे जरी वाचलं तरी शिवाजी महाराज काय होते तुम्हाला कळेल. म्हणजे त्या काळात शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या शत्रूंनी, आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की शिवाजी महाराजांचं साधं चित्र आपल्याकडे नव्हतं. हे जगातलं पहिलं चित्र मीर मोहम्मद नावाच्या एका मुस्लिम चित्रकाराने 1665 साली काढलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आम्हाला कळले. इथं कुठे दोष आहे? मीर मोहम्मद हा मिर्झा जयसिंग बरोबर आलेला आहे आणि हिंदूंकडे जसे मुसलमान होते तसे मुस्लिमांकडे हिंदू सैनिक होते. मिर्झा जयसिंग हिंदूच होता ना, तो मुख्य सरदार होता औरंगजेबाचा. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे मुसलमान होते ना तसं औरंगजेबाकडे 70% हिंदू होते आणि हेर खात्यामध्ये तर 90% ब्राह्मण होते. आणि त्यांनी हेरगिरी कोणासाठी केली? मिर्झा जयसिंगाला यश मिळावून शिवाजीचा सत्यानाश व्हावा म्हणून यज्ञ करणारे कोण होते? अफजल खानाचा सत्कार वाहिला करून पाठवणारे प्रतापगडाकडे कोण होते पुरोहित? आणि म्हणून ही लढाई बहुजनांना आता समजलेली आहे. आणि म्हणून हा जो काही दलित असेल, हिंदू असेल, आमच्यात भाषाभेद, प्रांतभेद, राष्ट्रभेद निर्माण केले गेलेले आहेत. भाषेचाही आपण द्वेष करतो. साधं वाक्य आहे. मी आता काल रेल्वेतून येताना उर्दू मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. उर्दू पुस्तक माझ्या हातामध्ये होतं. बाजूला बसलेला माणूस एकदा पुस्तकाकडे बघायचा, माझ्या एकदा तोंडाकडे बघायचा. तो म्हणायचा हे उर्दू वाचते तर मग टोपी नाही, मुसलमान नाही, आणि मुसलमान नाही तर उर्दू का वाचते? त्याला शेवटपर्यंत येणं व्हायची वेळ आली त्याला. म्हणजे आपल्याकडे भाषा सुद्धा धर्मामध्ये, खरं म्हणजे कुराण मगा साहेबांनी सांगितलं अरबी भाषेमध्ये आहे. कुराण काही उर्दू, आणि उर्दू ही भारतातली मूळ लोकांची भाषा आहे, ती परदेशातून आलेली नाही. फक्त ते मुसलमान बोलताना उर्दू लिहितात म्हणजे झाली मुसलमानांची भाषा. तुम्ही भाषेचाही द्वेष करायला लागले. तमिळ बोलायचं नाही, कन्नड बोलायचं नाही, तेलुगू बोलायचं नाही, प्रांतभेद झाले. आम्ही हिंदी म्हणणार नाही, कोणी म्हणते संस्कृत म्हणणार नाही. हे काय थोतांड आहे? हे नवे वाद निर्माण केले गेलेले आहेत आणि ह्या विभाजनामुळे एका दिवशी माणूस संपणार आहे. आणि म्हणून जग ग्लोबल विलेज झालेला आहे. काही दिवसानंतर राष्ट्राच्या सीमा हे थोतांड राहतील, राष्ट्रप्रेम सुद्धा शिल्लक राहणार नाही. हे जग एक होईल, एक चलन होईल, तेव्हा तुम्ही काय करणार आहे?
आणि म्हणून जग ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, जे ज्ञान आम्हाला सांगितलं आमच्या धर्मप्रेषितांनी, ते ज्ञान खरं म्हणजे व्यवहारात आणण्याची गरज आहे. आणि कृपा करून मूळ धर्मग्रंथ तुम्ही वाचा. इतर धर्माबद्दल बोलण्याच्या ऐवजी त्यांचे धर्मशास्त्र वाचा. शिवाजी महाराजाबद्दल लिहिलेलं आहे, मुस्लिम इतिहासकाराने लिहिलेलं आहे की शिवाजी एवढा थोर पुरुष आहे की त्याच्याकडे कुराण सापडलं तर त्याचा तो सन्मान करतो. मजिदी बांधली, मजिदीला देणग्या दिल्या. आणि 800 वर्ष 900 वर्ष जर इस्लामची इथे राजवट होती, तर ह्या 900 वर्षामध्ये इथल्या लोकांचं धर्मांतर करणं हे त्यांचं उद्दिष्ट राहिलं असतं, तर 90% भारत त्यांनी इस्लाममय करून टाकला असता ना. कारण जगामध्ये जिथे जिथे इस्लामी राजवटी झाल्या, युरोपियन राष्ट्रामध्ये तिथले राष्ट्र इस्लाम झालेले आहेत. आणि भारतामध्ये 11%च्या वर इस्लामीकरण झालेलं नाही. जर त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. ते सुद्धा ह्या सगळ्या समतावादी व्यवस्थेला निर्माण करण्याला ते जबाबदार आहेत. माझी मुस्लिम भावंडांना विनंती आहे, आयसोलेटेड होऊ नका. या देशातले 90% बहुजन हिंदू तुमच्यासोबत आहेत, तुमची भावंडं आहेत. तुम्ही रेशीमागेच्या स्टेटमेंटला उत्तर देऊ नका, त्यांचं आम्ही बघून घेऊ. ते म्हणजे हिंदू नाहीत, आमचे मालक नाहीत, आम्ही त्यांचे गुलाम नाही. शिवाजी, शाहू फुले, आंबेडकर आमचे राजे आहेत, ते आमचे मालक आहेत. आम्ही या शंकराचार्य फिंकराचार्याला आम्ही ओळखत नाही. त्यांचे स्टेटमेंट म्हणजे आमचे नाहीत. आम्ही शिवाजीचे वारसदार आहोत, फुल्यांचे आहोत, बाबासाहेबांचे, बुद्ध महावीराचे, महात्मा चक्रधर, महात्मा बसवेश्वर, रविदास, कबीराचे आम्ही वारसदार आहोत. सुफी संतांचे, शेख महम्मदाचे आम्ही वारसदार आहोत. आणि म्हणून हा कृपया गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाका आणि हा विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि समारोपाकडे येतो. दुसऱ्या धर्माचा सुद्धा आपला अभ्यास असणं किती गरजेचं आहे, त्याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. कुराण कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाचला असेल. माझी तुम्हाला विनंती आहे की कुराण वाचा, आता मराठीत आलेलं आहे. बायबल वाचा, बुद्ध वाचा, गीतेत काय लिहिले ते वाचा, वेद वाचा. तुम्हाला वाचायला परवानगी दिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही चिकित्सा करा, पाखंड फेकून द्या आणि सत्य स्वीकारा, काय अडचण आहे तुम्हाला. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे की औरंगजेबाने जिजिया कर लावला होता हिंदूंवर, तसं मुसलमानांना जकात लावली होती. आता हिंदूंवर जेव्हा जिजिया कर लावला, तर 1669 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराजांचा इस्लाम धर्माचा कशा पद्धतीचा अभ्यास होता हे याहून तुमच्या लक्षामध्ये येईल. हे जे पत्र आहे, हे पत्र खरं म्हणजे उजेडातच येऊ दिलं नाही अनेक लोकांनी. आपल्या भारतामध्ये 1893 साली, हो माहिती आहे, समारोप करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.